बरोबर आहे. माऊली माऊलीच्या नामाचा जयघोष जो आहे तो या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय आणि मंदिराच्या परिसरामध्ये माऊलीचं दर्शन घेण्यासाठी जी रांग लागलेली आहे साधारण 2 ते 3 तास दर्शन घेण्यासाठी इथे लागतायत. त्यामुळे माऊली नामाच्या जयघोषाने ज्याप्रमाणे पंढरपूर दुमदुमून गेलेलं आहे त्याचप्रमाणे मुंबई नगरी सुद्धा दुमदुमून गेलेली पाहायला मिळते. भक्तांची ही अलोट अशी गर्दी आपण वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात पाहतोय. प्रति पंढरपूर म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या मंदिरातलं वातावरण सुद्धा माऊलीच्या जयघोषात बुडून गेलेलं पाहायला मिळालं, दुमबून गेलेलं पाहायला मिळालं. पहाटे 5 वाजल्यापासून माऊलीच्या नामाचा जयघोष अभंगवाणी या परिसरात अनुभवली आणि म्हणूनच बाल कीर्तनकार त्याचबरोबर दिंडी घेऊन आलेलं दिंडीचं पथक, कीर्तनकार, संगीतकार प्रत्येकाला विठू नामाचा गजर करायचा आहे. ते सगळे लोक भक्तीमध्ये डुंबून गेलेले आहेत आणि म्हणूनच या प्रति पंढरपुरामध्ये आपण बालकलाकारांपासून सुरुवात करूयात. तुम्ही विठुरायाच्या दर्शनाला आलेला आहात, काय भावना तुमच्या मनात आहे आणि तुम्ही दिंडी कुठून कुठपर्यंत घेऊन आला होता? मी काळा चौकीवरून आलोय आणि मला इथे यायला खूप आवडतं. दरवर्षी येतोस तू? हा, मी दरवर्षी वारी करतो. वारी करता म्हणजे तुम्ही कुठून कुठपर्यंत येता? चालत येता? कसे येता? तुमची दिंडी कशी असते? आम्ही काळा चौकीवरून इथे चालत येतो. दरवर्षी चालत येतो. कितवीत आहेस तू आणि तुला वारी बद्दल नेमकी काय काय माहिती आहे? मी आता 7वीत आहे आणि मला वारी बद्दल म्हणजे मी प्रेमाने वारी करायची असते एवढं माहिती. प्रेमाने वारी करायची असते. तू काय सांगशील? तू कितवीत आहेस? तुझं नाव सांग. दरवर्षी येतोस का वारीला? दरवर्षी येतो. माझं नाव निर्मळ नितीन सुर्वे. मला लय आवडतं हे कारण की इकडे सगळं जत्रा बित्रा पाहायला भेटते म्हणून आवडतं तुला. अभंग म्हणणारी सगळी मंडळी सुद्धा आहेत, दिंडी घेऊन आलात. एखादं विठुरायाला साकडं तुम्ही तुमच्या शब्दात कशा प्रकारे? माझं नाव विठ्ठल गणपत पाटेकर. मी माऊली संप्रदाय मंडळातर्फे जिजामाता नगर काळा चौक करून आले. पंढरपूरला जाता येणं शक्य नाही परंतु काळा चौकी ते वडाळा प्रति पंढरपूर वडाळा या मंदिरामध्ये येऊ शकतो. पांडुरंगाला एवढं साकडं घालेन की अशीच सेवा काहीतरी घडवून घ्यावी. आमच्याकडून काहीतरी वेडीवाकडी सेवा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्यांना एक विनंती करतो की आमच्या सर्व मंडळातर्फे माऊली संप्रदाय मंडळातर्फे एक सगळ्यांची ती विनंती तुम्ही अभंगाच्या स्वरूपात सादर करा. ओके. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग. चंद्रभागानीक कुंडलीक, चंद्रभागानीक कुंडलीक, चंद्रभागानीक कुंडलीक, चंद्रभागानीक कुंडलीक. कामधेनु कल्प तरु चिंतामणी, कामधेनु कल्प तरु चिंतामणी, कामधेनु कल्प तरु चिंतामणी, कामधेनु कल्प तरु चिंतामणी. बाबा, तुम्ही मुंबईकर आहात, हा जयघोष आपल्याला नक्की करायचा आहे, आवडेल सगळ्यांना. किती वर्ष ही वारी करताय? पंढरीला जाणं शक्य नाही म्हणून इथेच पंढरी मानता तुम्ही? 25 वर्ष करतोय. इथे येता तुम्ही? हो, 25 वर्ष नित्याने मध्ये येतो. आणि काय भावना असते यामागची? काही नाही, पांडुरंगामध्ये फक्त एक मनोभाव आहे, म्हणजे एकदम तल्लीन होऊन आम्ही त्या पांडुरंगाच्या चरणी येतो इथे. बाकी काही आमचं मागणं नाही, पण आम्ही त्याच्या पायी आम्ही दरवर्षी येतो.
25 वर्ष बरोबर आम्ही इथे. बरोबर आहे. कोणताही स्वार्थ नाही, कोणतीही अपेक्षा नाही आणि एक आपला कोणीतरी आहे त्याला भेटायचं आहे म्हणून या भावनेने येतात. सोंदर महाराज सुद्धा आहे. तुम्ही कितीतरी वर्ष वारी करताय आणि प्रति पंढरपूर ज्या मुंबईकरांना कामात वेळ काढून पंढरीला जाणं शक्य नाही पण प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या वडाळ्याला मात्र येऊन त्यांना आपल्या या विठ्ठलाला भेटायचं असतं. काय भावना असतात मुंबईकरांच्या? वेळात वेळ काढून मुंबईकर इथे मात्र दरवर्षी हजेरी लावतात. संपूर्ण वारकऱ्यांची एकंदर भावना आपण पाहिली, महाराजांनी आता व्यक्त केली की आमच्या सर्वांना खरं तर एकदा आषाढीची एकादशी जवळ येऊ लागली की संपदा सोहळा नावडे मनाला आणि लागला टकळा पंढरीचा, अशा प्रकारची आमची भावना झालेली असते. म्हणजे कधी एकदा त्या पंढरीशी जायतो आणि त्या भगवान पांडुरंग परमात्माचं दर्शन घेतो, अशा प्रकारचे आम्हाला ओढ लागलेली असते. पण सांसारिक अडचणीमुळे बऱ्याचदा, काही आरोग्याच्या अडचणीमुळे बऱ्याचदा की पंढरपूरला पोहोचता येत नाही. पण पंढरपूरमध्ये जाऊन त्या भगवान पांडुरंग परमात्माचं दर्शन जरी मला घेता नाही आलं तर या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ज्या पांडुरंगाला या ठिकाणी आमच्या मुंबईमध्ये आणून ठेवलेलं आहे, किमान त्या पांडुरंगाचं तरी दर्शन आम्हाला मिळावं या उदात्त भावनेनं ही सगळी आपण पाहिली असेल मंडळी, ही मोठ्या प्रेमानं आणि भक्तिभावाने या ठिकाणी आपल्याला दिसते. बरोबर आहे. मुंबईकरांसाठी वारी म्हणजे एक वेगळा अनुभव आहे. बऱ्याच जणांना वारी माहीत नसते, मात्र ज्यांच्या घरामध्ये एक आध्यात्मिक वातावरण आहे त्यांना मात्र या वारीचा आनंद काय असतो हे माहिती असतं. विठ्ठलाची एक छटा जरी आपल्याला पाहायला मिळाली, एक नजर नुसती विठ्ठलाच्या मूर्तीवरती पडली तरी समाधान वाटतं. हे समाधान नेमकं कशा शब्दात तुम्ही? आत्ताच महाराजांनी जो अभंग म्हटला त्याच्यामध्ये त्याचं सगळं सार आहे. आम्हाला दुसरं काही आवडत नाही. आवडे पंढरी, पंढरी आवडते आणि भीमा पांडुरंग, ही चंद्रभागा भीमा नदी आहे ती आवडते आणि पांडुरंग आवडतो. याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही आवडत नाही. म्हणजे आमची जी आवड आहे, तर ह्या आवडीमागे काही अपेक्षा आहे का? आपण इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर गेलो तर त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर नवस बोलले जातात की भगवंता तुला आम्ही अमुक तमुक देऊ, आमचा अमुक तमुक होऊ दे. म्हणजे ही भगवंत बरोबर केलेली थोडक्यात सेटलमेंट असते. पण इथं जर आपण पाहिलं त्या सगळ्या वारकऱ्यांना तुम्ही विचारा, कुणाचीच काही अपेक्षा नाही. इथं जर अपेक्षा एकच असेल, भगवंताकडे मागणं नाही असं नाही आहे. काय? प्रेम सुख देई आणि प्रेम सुख घेई. तू प्रेम आम्हाला दे आणि आमचं प्रेम तुला घेई. म्हणजे फक्त इथं जे मागणं हा जो व्यवहार आहे तो फक्त प्रेमाचा व्यवहार आहे आणि ह्या प्रेमामुळे ही सगळी मंडळी आपल्याला या ठिकाणी आलेली दिसून येते. बरोबर. हा प्रेमाचा व्यवहार आहे. हो, प्रेमाचा. दादा तुम्ही काय सांगाल? पुढे या. तुम्ही सुद्धा दरवर्षी दिंडीत चालत इथपर्यंत येता आणि परिवारी होते, तीच वारी प्रति पंढरपूरला येऊन होते, ही भावना असते. कशा स्वरूपात या भावना, कशा शब्दात व्यक्त करा? ही भावना अशी आहे की पंढरीचे जाता येत नाही आम्हाला लोकांना, त्यामुळे इथे आमच्या वयाच्या दृष्टीने म्हणून आम्ही इथे पंढरीची वारीच समजून पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी एवढं लांबून आम्ही येतो. तर त्या गोष्टीसाठीचे लोक विठ्ठलाचे दर्शन व्हावं आणि आमचे चांगले पुढे संप्रदायांचं चालू राहावं एवढीच इच्छा आहे. तुम्ही चालत आलेला आहात? चालत आलं. कुठून चालत आलात तुम्ही? तसं ठाण्यावरून आलो, पण आमची दिंडी इथं मावडी संप्रदाय म्हणून काळा चौकीवरून निघते आणि काळा चौकी ते वडाळा हा तुम्ही चालत किती वेळात प्रवास करता? त्यावेळी वारी दरम्यान जसं लोक आळंदीहून किंवा देहूवरून चालत पंढरपूर पर्यंत निघता, तसं तुमची दिंडी जी आहे ती किती वेळ चालत येते? कसं नियोजन असते त्या दिंडीत? चालत आम्हाला जवळ 3-1 तास आम्ही नाचत चालत येतो अभंग. बरोबर आहे. मुंबईच्या रस्त्यावरती अशा प्रकारे दिंड्या निघतात हे ऐकून कदाचित काही जणांना आश्चर्य वाटेल, पण या दिंडीमध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता विठुरायाच्या दर्शनासाठी अशा प्रकारे टाळ मृदुंगांचा गजर करत आणि मुखी माऊलीच्या नामाचा जयघोष करत हे वारकरी निघालेले असतात. ताई तुम्ही काय सांगाल? किती वेळ चालत आलात तुम्ही? काय भावना आहेत? एकदा आता विठुरायाचं दर्शन होत आहे. आम्ही 30 वर्ष वारी करतो. आमची वारी, माझं नाव सत्यवती दत्तराम तावडे. आम्ही काळा चौकीला माऊली संप्रदाय मी राहतो. आमच्या मंडळाचं नाव माऊली संप्रदाय. तर आम्ही 30 वर्ष वारी करतो, पण आमची वारी कार्तिकी आहे. पण आम्ही ह्या वारीला आम्हाला पंढरपूरला जायला शक्य होत नाही, म्हणून आम्ही ह्या वारीला येतो. पण आम्ही वाजत गाजत नाचत गात येतो. बरोबर आहे. काहीही स्वार्थ नाही, निरोगीला आनंद लुटतो, भरपूर आनंद लुटतो. जशी पंढरपूरच्या वारीला आषाढीला पंढरपूरला जाताना जो आनंद लुटतात ना, तसे आम्ही इथे येऊन आनंद लुटतो, मजा करतो. आनंद हा आहे की तो शब्दात सांगता येणार नाही, अवर्णनीय असा आनंद आहे. तुम्ही काय सांगाल? किती वेळ हा सगळा बाल गोपाळांबरोबर टाळ मृदुंगांच्या गजरात हा प्रवास झाला आणि आता माऊलीचं दर्शन होतं? आम्ही काळा चौकीवरून वडाळ्यापर्यंत चालत येतो आणि
दर्शन घेण्यासाठी आम्ही चालत होतो आणि आम्ही खूप वर्ष आम्ही वारी करतो. उपवास असतो तुमचा या आमचा दिवशी? या उपवास असतो आमचा या. आणि मग हा उपवास कधी सोडता तुम्ही? आणि उपवासाच्या दिवशी हा 3 तास 4 तास जे काही दिंडीतला प्रवास असेल तो चालत असतो तुमचा? हो चालत असतो आमचा. यावेळी चक्कर वगैरे येत नाही नाही तुम्हाला? काय नाही येत काय नाही येत. माऊलीच्या नामाचा जयघोष असेल तर सगळं काही पळून जातं. होऊन जातं. बरोबर आहे. आपण पाहतो अत्यंत उत्साहानं आनंदाने चालत वारी करणारे मुंबईकर सुद्धा आहेत जे या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाले. मंदिर संस्थांचे काही पदाधिकारी सुद्धा आहेत. दादा आपलं नाव सांगा आणि ही परंपरा नेमकी काय आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. माझं नाव भालचंद्र उर्फ बबन सीताराम गोरेवले. गेली 60 वर्षापैकी 35 वर्ष मी या ठिकाणी वडिलांच्या हाताला हात धरून बोट धरून या ठिकाणी मी दर्शन घेण्याचं शिकलोय. आणि असं दर्शन घेता घेता या पंढरपूरच्या संपूर्ण लोकांना तिकडे जाता येत नाही ते विठ्ठल मंदिरामध्ये येतात. त्यांच्या सेवेकरता मी या ठिकाणी भजनांचं निवेदन इतर काही गोष्टींचं निवेदन या ठिकाणी मी करत असतो. कशा प्रकारे सेवा केली जाते? आलेल्या दिंड्यांचं स्वागत कशा प्रकारे केलं जातं? या ठिकाणी 2 दिवस हा कार्यक्रम भरत असतो. कालच सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. महाअभिषेक या ठिकाणी झालेला आहे. आज पहाटे 4 वाजता महापौर महाडेश्वर यांच्या हस्ते दुसरा महाअभिषेक झालेला आहे. आणि या ठिकाणी सर्व स्वयंसेवक कृष्णवे नमो कृष्णवे नमो. असा हा या मंदिराचा आहे. आम्ही आज सगळे आमचे बरोबर आहे. ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते प्रति पंढरपूरला म्हणजे इथे येतात. मला असं वाटतं एक भक्त सुद्धा आहेत. तू या विठुरायाला साकडं घालण्यासाठी काय नेमकं सादर करणार आहेस इथे? मला वाटतं विठुरायाला साकडं घालणाऱ्या मंडळामध्ये तू पण सहभागी होतेस. मला साकडं घालायचं म्हणजे मला एक अभिषेकींनी संगीत दिलेला संत चोखामेळांचा एक अभंग खूप आवडतो. अबीर गुलाल उधळीत रंग. त्याच्यामध्ये संत चोखामेळा म्हणतात त्यांची ते व्यथा या अभंगातून मांडतात की उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन. म्हणजे पूर्वीच्या काळी खालच्या जातीच्या लोकांना प्रवेश नव्हता मंदिरांमध्ये. आज कदाचित सगळ्या या वारीमुळे चित्र बदललंय की सगळ्या जातीची लोक एकत्र वारीला जातात. आणि हे मुंबईच्या वारीचं आज मला नवीन कळालं की मुंबईतून अशी एक वारी निघते. मला फक्त पंढरपुरातली वारी माहिती बरोबर आळंदीपासून निघते. तर मला चोखामेळांचं सांगणं विठुराला परत सांगायचं आहे की जरी वारीमध्ये हा भेदभाव मिटत असेल तरी जीवनाच्या बाकी बऱ्याच क्षेत्रामध्ये हा भेदभाव अजूनही दिसतो. तर तो भेदभाव विठुराया तू मिटू दे असं मला चोखामेळांच्याच तोंडून विठुरायाला सांगायचं आहे. तर मी अबीर गुलालच थोडंसं सादर करते. सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरीशी होऊ दंगा गाऊनी अभंग. पायरीशी होऊ दंगा गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ.
विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, होनी निसंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. बरोबर आहे. या सगळ्यातला जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे. म्हणूनच पखवाज वाजवणारे असतील, वीणा घेऊन आलेले असतील, चालत आलेले अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाहीये, ते मात्र प्रति पंढरपूर असलेल्या वडाळ्याच्या या विठ्ठल मंदिरात माऊलींच्या समोर माथा टेकून नतमस्तक होऊन परिपूर्ण झाल्याची भावना आज आषाढीच्या निमित्तानं अनुभवताना दिसत आहेत. या मंदिरातला जो भक्तिभाव आहे तो आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत असाच पोहोचवणार आहोत. पण वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. हा सगळ्या माऊलीच्या नामाचा जयघोष आपण अनुभवतोय आणि इथला जो आनंद आहे तो कदाचित शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. अवर्णनीय असं वातावरण आहे. पहाटेपासनं इथे माऊलीच्या नामाचा जयघोष सुरू आहे आणि इथला उत्साह तस्सूभर सुद्धा कमी झालेला नाही. मुंबईकरांना कामावर जायचं असतं, ट्रेन पकडायची असते, डब्याची धावपळ असते, अप्रेझल्सचे दिवस असतात. असं सगळं असलं तरी मनातला भक्तिभाव जो आहे तो जराही कमी होत नाही. हे सगळं मुंबईतलं कल्चर जे आहे, कारण प्रत्येकाला मुंबई म्हटलं की एक फायनान्शियल हब आणि त्या दृष्टीने मुंबईकर दिसतात. पण इथे आल्यावर जराही कुणाला वाटणार नाही आपण मुंबईत आहोत. प्रत्येकाच्या मनात भावना आहे आपण जणू पंढरपुरातच आहोत. काय हे सगळं वातावरण तुम्ही सांगा. नाही, हा सगळा जो विचार आहे, हे सगळे जे आपल्याला वातावरण दिसतं, या वातावरणामध्ये एकच आहे की याच्यामध्ये सगळ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम आहे. आणि मगाशी आपल्याला मी सांगताना सांगितलं की या भगवंताकडे जात असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते. आपण मुंबईमध्ये राहतो, प्रत्येकजण जो इथे आला इथं स्थानिक फार कमी माणसं आहेत. प्रत्येकजण इथं जगण्यासाठी आलेला आहे, आपले उद्योग व्यवसाय शोधण्यासाठी आलेला आहे. आणि असं शोधत असताना त्या व्यवहारामध्ये घड्याळाच्या काट्यावर आपण पळत असताना एक मात्र आपल्या अंतःकरणाच्या कोपऱ्यामध्ये कुठे ना कुठे या भगवंताविषयीचं प्रेम हे जागृत असतं. आणि मग ते जागृत असणारं सुप्त झालेलं प्रेम जे आहे, ज्यावेळेला टाळ मृदुंगाचा गजर होतो, वारकरी जयघोष करायला लागतात, विठ्ठल नामाच्या गजरानं सगळं वातावरण भारून निघतं, त्यावेळेला अंतःकरणात सुप्त झालेला तो भक्तिभाव असा जागृत होतो. आणि त्या जागृत झालेल्या भक्तिभावाचं हे आपल्याला अखंड अशा प्रकारचं रूप पाहायला मिळतं. आणि आपण एक पाहिलं असेल सुवर्ण या ठिकाणी की मगाशी तुम्ही त्या 7वीच्या मुलाचं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि आमचे बाबा 70 वर्षाचे आहे. म्हणजे 7वीला शिकणारा मुलगा ते 70 वर्षापर्यंतचा आमचा वृद्ध, ह्या सर्वांच्या मधलं जे काही दुरावा आहे, जे काही अंतर आहे, ते अंतर या ठिकाणी कमी झालेलं दिसते. हे फक्त वयातलं अंतर कमी झालेलं दिसत नाही. इथे अनेक जे आताशी आपल्या ज्या गायिका आहेत त्या कदाचित डबल ग्रॅज्युएट वगैरे असू शकतील, कदाचित आमच्या बाबांनी 4थीपर्यंत शिक्षण घेतलं असेल. म्हणजे शिक्षणामुळे होणारी जी दरी आहे ती दरी सुद्धा आपल्याला कमी झालेली दिसते. कदाचित काही लोक खूप उच्च पदावर असतील, काही लोक त्याच कार्यालयामध्ये शिपाई असतील. आता आमचे पोलीस साहेब वगैरे ते API साहेब आहेत, त्यांच्या बाजूला ते PI साहेब आहेत, ते कॉन्स्टेबल साहेब आहेत, त्यांचे कदाचित CP साहेब जरी आले तरी इथे आल्यानंतर त्या सर्वांचा एकमेकाच्या मधला भाव संपूर्ण संपून जातो. आणि का होतं हे अत्यंत तुकाराम महाराजांचं चांगलं वर्णन केलंय की हा जो आम्ही सगळा खेळ मांडलेला आहे वाळवंटामध्ये, या खेळ मांडण्याचं जे कारण आहे आणि त्या कारणाचं जे हे उत्तरे आपल्याला पाहायला मिळतं. लताजीने खूप सुंदर तो अभंग गायलेला आहे की खेळ मांडियेला वाळवंटी घाई आणि नाचती वैष्णव भाई रे. सगळे वैष्णव या ठिकाणी नाचायला लागलेले आहेत. आता नाचण्याचं काय, नाचणं इथे आणि नाचणं वरातीत याच्यामध्ये काही फरक आहे का? खूप फरक आहे. वरातीत नाचल्यानंतर आपल्याला आपले विकार जागृत होतात आणि या ठिकाणी नाचल्यानंतर मात्र आपले विकार संपून जातात. काय परिणाम होतो याचं उत्तर पुढच्या एका आपल्याला ज्या अभंगाच्या चरणामध्ये मिळतं की खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. त्याचा परिणाम काय झाला? वर्ण अभिमान विसरली याती. वर्ण विसरला, अभिमान विसरली, जात विसरली, अहंकार विसरला, अहंभाव विसरला आणि माझं मी पण विसरलं. ज्यावेळेला अहंकार जातो, ममता जाते, माया जातं, स्वार्थ जातो, द्वेष जातो,
त्यावेळेला त्या ठिकाणी जर काही उरत असेल तर ते निखळ माणूस पण उरतो. बरोबर आहे. म्हणूनच एक निखळ माणूस पण, निस्वार्थ भावना, निरपेक्ष भावना ही आपण सगळे अनुभवतोय. सुंदर महाराज, तुम्ही असेच थांबा. मला असं वाटतं इथे 37 वर्ष तुम्ही सेवा करताय, काय तुम्हाला अनुभवायला मिळतं? मुंबईकर, कॉर्पोरेट कल्चर मधला मुंबईकर इथे आल्यावर मात्र अत्यंत सात्विक भावनेनं इथं विठ्ठलासमोर नतमस्तक होतो. ह्या यात्रेला अशी सुरुवात होते की आदल्या दिवशी 1 वाजता महापूजा होते आणि त्या पूजेमध्ये हजारो लोक पांडुरंगाला दूध वाहतात, हजारो लोक, आणि त्यांना मोकळं ही ट्रस्ट करून देते समिती. त्यांना असं कुठं नाही मुंबईमध्ये, आणि इथे ह्या पायावर दूध घालायचं, पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवायचं, वेगळी प्रथा इथे. आणि त्यानंतर ही बरोबर संत तुकोबांचा स्पर्श या पावनभूमीला झालाय असं मानलं जातं. तुमच्या सगळ्यांचे खरं तर खूप खूप धन्यवाद. पण इथलं जे वातावरण आहे ते अवर्णनीय असं आहे. माऊली माऊलीचा जयघोष इथे अनुभवायला मिळतोय. प्रचंड अशी गर्दी असली तरी कुठेही बेशिस्तपणा नाहीये. सगळे एका रांगेमध्ये माऊलीचं दर्शन घेताना दिसतात, आणि म्हणूनच आज आषाढी वारी असली, प्रचंड गर्दी असली तरी प्रत्येकाच्या मनात विठू माऊलीचा गजर करण्याची भावना, एक निस्वार्थ भावना, निरपेक्ष भावना, मुंबईमध्ये जणू एखादं पंढरपूरच अवतरलंय की काय अशी भावना इथे प्रति पंढरपुरात वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात आपण सगळे अनुभवतोय. आणि हे आल्हाददायी वातावरण आपल्या IBN लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवलंय, आणि असंच पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास इथेच थांबू.